हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहे स्मरणचित्राचं बेसिक. स्मरणचित्र काय असतं, त्याचं कशा पद्धतीने काढायचं असतं, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट एक्झामसाठी स्मरणचित्र कशा पद्धतीने काढायचं. या ठिकाणी मी खूप साऱ्या पेन्सिल ठेवलेल्या आहेत. तर या पेन्सिल तुम्ही बघू शकता. तर या पेन्सिल वेगवेगळ्या आहेत. नटराजची पेन्सिल आहे, कॅमलिनची आहे, अप्सराची आहे, आणखीन काही वेगळ्या आर्ट लाईनचे पेन्सिल्स आहेत. तर मित्रांनो, या पेन्सिलमधले फक्त आपल्याला HB ची जी पेन्सिल आहे हिचा आपल्याला वापर करायचा. ही नटराजची आहे, ही अप्सराची आहे, त्याच्यानंतर ही कॅमलिनची आहे. तर अशा पद्धतीचे आहे वेगवेगळ्या कंपनीच्या. तर कोणत्याही कंपनीची पेन्सिल तुम्ही यूज करू शकता आणि या आर्ट लाईनच्या पेन्सिल्स आहेत. तर मित्रांनो, या पेन्सिलचा वेगवेगळ्या पेन्सिल यूज करून बघा, त्याने तुम्हाला विशेष फायदा होईल की कोणत्या पेन्सिलनं आपल्याला स्केच चांगलं करता येतं किंवा कोणत्या पेन्सिल आपल्याला सूट होतात, चांगल्या वाटतात. तर या ठिकाणी वेगवेगळ्या पेन्सिल्स मी दाखवतोय. तर इथे कलर पेन्सिल पण ठेवलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला लागणारं साहित्यापैकी या ठिकाणी स्केच करताना आपल्याला लाईट स्केच करायचं आहे. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट एक्झामसाठी कोणताही जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट वापरायचं नाही, म्हणजे कंपास पेटीमधलं कोणताही साहित्य तुम्हाला वापरायचं नाही. हातानेच सगळे ड्रॉइंग्स करायचे आहेत. कारण मेमरी ड्रॉइंग हे जे आहे स्मरणचित्र, हे आपल्याला हातानेच करावं लागतं. कोणतंही साहित्य त्या ठिकाणी वापरता येणार नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ज्या गोष्टी बघतोय या फार महत्त्वाच्या आहेत. मेमरी ड्रॉइंगमध्ये छोटे छोटे चित्र काढलेले चालणार नाही. आपल्याला मोठे चित्र काढायचे आहेत. किमान 5 ते 6 फिगर्स यायला पाहिजे. मानवाकृती आहेत या आपल्याला किमान 5 ते 6 फिगर्स त्याच्यामध्ये दिसल्या पाहिजे. किमान 4 तरी 5 तरी दिसलेच पाहिजे. एलिमेंटरीसाठी थोडंसं, आणि चित्र मोठे असले पाहिजे. त्या फिगर्स आहेत, ज्या मानवाकृती, त्या छोट्या छोट्या काढून चालणार नाही. त्याचे तुम्हाला काही ग्रेड किंवा मार्क्स मिळणार नाही. तर या ठिकाणी आपण स्केच म्हणजे बेसिक स्केच मी तुम्हाला समजून सांगतोय. याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला चांगला बेनिफिट होईल आणि तुम्हाला प्रपोर्शन्स कळतील. प्रपोर्शन्स काय असतात, म्हणजे की त्याची हाईट किती असली पाहिजे, त्याची बॉडी किती असली पाहिजे, पाय किती लांब असले पाहिजे, या पद्धतीत आपण या ठिकाणी प्रपोर्शन करू शकतो. तर या ठिकाणी मी 2 पेन्सिल्स तुमच्या मुद्दामून समोर ठेवलेले. नंतर मी डार्क पेन्सिलने करून दाखवणार आहे. कारण आपल्याला जे स्केच करायचं असतं ते अतिशय हलक्या हाताने लाईट स्केच करायचं असतं, कारण की आपल्याला कलर करायचं असतं आणि कलर करण्यासाठी डार्क पेन्सिल वापरायच्या नाहीत. नंतर तुम्हाला त्याच्यावर तुम्ही पेननी किंवा स्केच पेननी आउटलाईन करू शकता. तर या ठिकाणी मी एक नॉर्मल पेन्सिल घेतली HBची आणि ही नॉर्मल पेन्सिलनी तुम्हाला एक स्केच करून दाखवतोय. तर ओव्हल किंवा सर्कल आपल्याला छोटासा काढायचा आहे आणि त्याचे प्रपोर्शन्स त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, प्रपोर्शन एवढं आलं पाहिजे, म्हणजे फिगर एवढी आली पाहिजे जी मी आता तुम्हाला हाताने दाखवलेली आहे. तर या ठिकाणी आपण एक सर्कल किंवा ओव्हल एक काढू. छोटासा सर्कल किंवा ओव्हल काढू. साधारणतः आपल्या एका बोटाच्या पेरा इतका असला पाहिजे. त्याच्यानंतर खाली थोडीशी गॅप सोडायची आणि या ठिकाणी एक मी लाईन दिलेली आहे, जी आपली शोल्डरची लाईन आहे, म्हणजे खांद्यांपर्यंतची लाईन. आता या ठिकाणी काय करायचं आहे की 2 सर्कल ओव्हल, तर इथे 2 सर्कलपेक्षा थोडंसं अंतर जास्त घ्यायचं आहे. एक साधारण मी याचं प्रपोर्शन सांगतोय, हे लक्षात ठेवा. 2 सर्कलपेक्षा थोडंसं जास्त अंतर. या ठिकाणी मी एक रेक्टँगल तयार केलेला आहे, म्हणजे आयत, आणि इथून जितका रेक्टँगल आहे त्याच्या दुप्पट, म्हणजे परत एक रेक्टँगल घेतला आहे. या ठिकाणी 2-2 सर्कल आपण बसवू, परत 2-2 सर्कल बसवू. तर 2 रेक्टँगल या ठिकाणी बसले पाहिजे. तर मित्रांनो, हे जर अंतर बघितलं तर हे 6 हेड इतकं अंतर आपलं झालेलं आहे. मानेची गॅप आणि खाली फूट, म्हणजे जे पावलं आहेत यांची गॅप, असं मिळून 7.5 ते 8 हेड या ठिकाणी आपल्याला मिळतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जो हाताचा भाग काढतोय तो हाताचा एल्बो आणि खाली आपला पंजा या ठिकाणी येईल. तर इथे 1.5 हेड, म्हणजे 1.5 सर्कल आपण घ्यायला हवं. मोजून नाही, अंदाजे घ्यायचं आहे. थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल. तर अशा पद्धतीने ही स्टिक फिगर झालेली. तर बघा, मी लाईट पेन्सिलने केलेलं आहे, म्हणजे HBच्या पेन्सिलने स्केच केलेलं आहे. आता आपण थोडी डार्क पेन्सिल यूज करू, म्हणजे 8B किंवा 10Bची पेन्सिल, ते तुम्हाला दिसण्यासाठी. मात्र तुम्हाला एक्झाममध्ये अशाच पद्धतीने स्केच करायचे आहेत. सगळे स्केचेस अशाच HBच्या पेन्सिलने करायचे आहे, कारण तुम्हाला रंगकाम करायचं असतं.
ज्यावेळेला मी रंगकाम करून दाखवेल त्यावेळेला नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी परत स्केचेस करून दाखवणार आहे। तुम्ही विषय सांगा किंवा मी वेगवेगळ्या विषयांवर इथे स्केचेस करून दाखवणार आहे। तर या ठिकाणी बघा एक सर्कल घेतलेला आहे, त्याच्यात थोडीशी अंतर सोडायचं आहे। एक आडवी लाईन दिलेली आहे, ही शोल्डरची लाईन। या ठिकाणी परत 2 हेड जी आहेत किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर एक अंदाजे घेतलं। त्यानंतर आता आपण इथे स्टिक फिगर म्हणजे एकाच लाईननी पाय काढले होते, या ठिकाणी आपण आता 2 लाईननी पाय काढू। तर या ठिकाणी 2 लाईन घेतलेल्या आहेत, इथे एक हेड इथे एक हेड। तर या ठिकाणी हा नी झाला म्हणजे गुडघा आणि खाली परत 2 हेड, त्याच्या खाली 2 हेड आपण घेऊ। तर हे अंतर आपलं एक प्रपोर्शन झालं आहे, म्हणजे 7 ते 8 डोके बसले पाहिजे किंवा हेड बसले पाहिजे याचा विचार आपल्याला करायचा आहे। तर या ठिकाणी नी आला, गुडघा आला, परत खाली आणि जे अंतर मी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने इथे पण घेतलं। या ठिकाणी पाऊल आला, तर त्या ठिकाणी आपण बूट करू शकतो, चप्पल करू शकतो। तर साधारणतः बूट जर आपण घातले बाहेरचा असेल तर आपल्याला इझी जातं चित्र काढायला। तर ही झाली स्टिक फिगर। तर ही पहिली स्टिक फिगर दाखवली होती, दुसरी पण मी स्टिक फिगरच केलेली आहे, पण तिच्यात थोडासा ॲडव्हान्स केलेला आहे। या ठिकाणी आपली पॅन्ट पण तयार झाली। आता नेक्स्ट जी फिगर मी तुम्हाला करून दाखवतोय ही लक्षात घ्या कशा पद्धतीने काढायचे। परत आपण एक सर्कल घेऊ, याला थोडंसं मी डिटेल करून दाखवतो। तर परत 2 हेडचं अंतर घेतलं, 2 हेड किंवा 2 हेडपेक्षा थोडंसं जास्त। या ठिकाणी आपण व्ही काढून घेऊ, हे पायाचं अंतर इथे घेतलं स्टिक फिगरनी। आता पॅन्ट करायची असेल तर काय करायचं, तर या ठिकाणी आपण बघू शकतो इथे पाऊल काढलेले आहेत, मी फूट काढलेले आहेत, इथे हात येतील आणि हाताचे पंजे। तर मित्रांनो ही स्टिक फिगर जर तुम्हाला आली तर तुमचं प्रपोर्शन चुकणार नाही। तर हेड जो आहे डोका आहे त्या हिशोबाने आपल्याला त्याचे प्रपोर्शन्स घ्यायचे असतात, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। तर तिन्ही फिगर्स आपण बघितल्या कशा पद्धतीने केलेले आहेत। तर आपण थोडंसं डिटेल करू। या ठिकाणी येईल मान। आता शोल्डर आपले सरळ असतात का, तर नाही, थोडेसे तिरकस असतात। तर स्लॅन्टेड आपण या लाईन्स या ठिकाणी मानेपासून देऊ आणि कॉलर करायसाठी या ठिकाणी मी व्हीचा वापर करेल। एकदम सोप्या पद्धतीत व्ही काढायचा आहे आणि त्याच्या आजूबाजूला परत एक रेष देऊन या ठिकाणी कॉलर येईल। आपण या ठिकाणी शर्ट बनवतोय, तर शर्ट बनवायसाठी किंवा कपडे घालण्यासाठी काय करायचं, आता जितकं आपण 2 हेडचं अंतर घेतलं होतं त्याच्या थोडीशी खाली लाईन घ्यायची, इथे थोडा कर्व द्यायचा, इकडे पण कर्व द्यायचा, म्हणजे तो शर्ट तयार होईल। या ठिकाणी आपण थोडा फोल्ड करून शर्टपर्यंत ही लाईन ओढून घेऊ आणि पॅन्ट काढताना शर्टपासून पॅन्ट काढायची तर गुडघ्यापर्यंत। या ठिकाणी व्ही मी तयार करतोय, छोटासा व्ही, आणि मग इथून आपली पॅन्ट आपण घेऊ शकतो। तर ज्या ठिकाणी गुडघा येतो, ज्या ठिकाणी नी येतो त्या ठिकाणी थोडा फोल्ड दाखवायचा आणि खालच्या बाजूला परत रेषा ओढायच्या आहेत। या ठिकाणी तुम्ही एक तर अर्धवर्तुळ अशा पद्धतीत करू शकता किंवा सरळ रेषा पण देऊ शकता। परत इकडच्या साईडला पण त्याच पद्धतीने आपल्याला हे ड्रॉइंग करायचं आहे। तर अशा पद्धतीने ही पॅन्ट या ठिकाणी तयार झालेली आहे। तर मित्रांनो ही फिगर मी तुम्हाला काढून दाखवली, ही फिगर तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण या अतिशय सोप्या पद्धतीने खाली बूट मी काढलेले आहेत। तर मित्रांनो आता शर्ट जो आहे तो पण तशाच पद्धतीने ज्या ठिकाणी एल्बो येतो त्या ठिकाणी आपल्याला फोल्ड दाखवायचा आहे आणि खाली परत पंजापर्यंत त्या ठिकाणी 2 लाईन द्यायचे आहेत। एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी आपली फिगर तयार होते। अतिशय सोप्या पद्धतीत मी या ठिकाणी तुम्हाला फिगर करून दाखवतोय। डिटेल करण्याची जास्त गरज नाही, कारण की तुम्हाला रॅपिड स्केच म्हणजे धावते स्केचेस हे तुम्हाला करून दाखवायचे असतात। त्या ठिकाणी रंगकामाला जास्त महत्त्व आहे, तुमचे फिगर्स, त्याचं प्रपोर्शन आणि पर्स्पेक्टिव्ह या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दाखवायच्या आहेत। तर पुढे आपण जेव्हा पुढचे व्हिडिओ येतील त्यावेळेला मी या सगळं तुम्हाला समजावून सांगणार आहे। जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर या फिगर्स मी तुम्हाला दाखवल्या, पहिली स्टिक फिगर,
दुसरी थोडी ॲडव्हान्स, तिसरी त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स इथे आपण केलेली आहे. तर फेस करताना इथे डिटेल करण्याची गरज नाही. अगदी डोळ्यासारखे डोळे, नाकासारखं नाक करण्याची गरज नाही आहे, कारण की तुम्हाला रॅपिड स्केच करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. परत प्रपोर्शन या ठिकाणी आलं. आता ह्याच्यानंतरची फिगर मी एक तुम्हाला ॲक्शन दाखवेल, कारण की मेमरी ड्रॉइंगमध्ये जर तुम्हाला ॲक्शन दिसल्या नाहीत, पूर्ण मेमरी ड्रॉइंगमध्ये पूर्ण पेजवर तुम्हाला 5 ते 6 फिगर्स काढावे लागतात. एलिमेंटरीसाठी या फिगर्स थोड्या कमी होतील. इंटरमिजिएटसाठी या फिगर 5 ते 6 फिगर्स तरी किमान यायला पाहिजे. तर या ठिकाणी डिटेल करत असताना नुसत्या रेषांनी दाखवलं तरीही चालतं. तुम्हाला डोळे डोळ्यासारखे, नाक नाकासारखं काढायची गरज नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तर टोटल काय बघायचं आहे आपल्याला, तर या ठिकाणी आपण डोळे काढले, नुसत्या रेषा दिल्या ॲब्रोसाठी, डोळ्यांसाठी, नाकासाठी आणि तोंडासाठी म्हणजे ओठासाठी. तर अशा पद्धतीने ही फिगर मी इथे तयार केलेली आहे. एक फिगर आता पुढची मी फिगर इथे काढून दाखवणार, ती ॲक्शनमध्ये असेल. स्मरणचित्रामध्ये तुम्हाला ॲक्शन दाखवणं फार गरजेचं आहे. फिगर मोठ्या असल्या पाहिजे. फिगर छोट्या छोट्या चालणार नाही, त्याला मार्क्स मिळणार नाहीत. एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झाम 2025साठी कोणते नियम आहेत हे सगळे मी इथे तुम्हाला सांगतोय. तर मित्रांनो, एखादी फिगर जर आपण काढली, छोटा मुलगा जर काढला, तर तो कुठे उभा असला पाहिजे, तर हा माणूस या ठिकाणी उभा आहे, तर त्याच्या समोर म्हणजे थोडं खालच्या बाजूला, इथून त्याचे पाय यायला पाहिजे, इथे त्याचं फूट यायला पाहिजे. नाहीतर काय होतं की मागच्या बाजूला तुम्ही फिगर काढायला आणि हात त्याच्या समोर येईल, तर असं शक्य नाही. म्हणून या गोष्टी इथे मी करून दाखवतोय. आता ॲक्शन कशी आहे, तर एक मुलगा आपण घेऊ आणि हा मुलगा, याच्या मागे एक कुत्रा लागलेला आहे असं आपण गृहीत धरू. तर ॲक्शन कशी येईल, तर त्याची बॉडी जी आहे ती तिरपी होईल. या ठिकाणी बघा, त्याचा जो बॉडीचा पार्ट आहे हा तिरपा येईल. 2 हेडपेक्षा थोडंसं अंतर जास्त घेतलेलं आहे मी. हे 2 हेडपेक्षा थोडंसं हलकासं जास्त. या ठिकाणी पाय येईल, तर आपण स्टिक फिगरनी पाय काढू. एक पाय पुढच्या साईडला, कारण तो पळतो आहे. दुसरा जो पाय आहे तो मागच्या साईडला या ठिकाणी येईल. तर अशा पद्धतीने हा पळणारा मुलगा आपल्याला काढता येईल. या ठिकाणी बूट, खालच्या ठिकाणी बूट. आता जो पाय पुढे आहे त्याचा हात समोर येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही चालून बघा, चालल्यानंतर लक्षात येईल की जो पाय तुमचा समोर असतो तो हात मागे जातो आणि जो पाय तुमचा मागे असतो त्याचा हात पुढे जातो. तर या पद्धतीने ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बरेच जण या चुका करतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला या स्केचेस करता येईल. बघा, हा मुलगा मागे बघतोय, मागे वळून बघतोय, कुत्रा त्याच्या मागे लागलेला आहे असं आपण गृहीत धरू, किंवा पळतोय असं बघा, मागच्या एखाद्या मुलाकडे तो बघतोय. तर अशा पद्धतीने हे स्केचेस असले पाहिजे, म्हणजे त्याच्यात ॲक्शन्स दिसल्या पाहिजे. तो वाकलेला असेल, चालत असेल, बघत असेल, जे काय ॲक्शन्स दाखवायचे असतील त्या तुम्ही ॲक्शन्स या ठिकाणी दाखवू शकता. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा. आणि माझं चॅनल जे आहे याच्यात तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब तुम्हाला नक्की करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी मी एक स्केच करून दाखवतोय की एक बसलेला जर व्यक्ती असेल तर त्याची प्रपोर्शन कशी येतील. परत इथे 2 हेड आणि पाय, ज्याने मांडी घातलेली आहे तो पाय कसे येतील, तर हा गुडघ्याचा भाग वरती गेला आणि हा पाय खाली आला. या ठिकाणी पण असंच. तर हे स्केचेस तुम्हाला करायचे, रफ स्केचेस, आणि मग त्याला डिटेल करायचं आहे. तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी ही स्केच कंप्लीट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ॲक्शन्स दिसल्या पाहिजे, फिगर्स व्यवस्थित यायला पाहिजे, फिगर मोठ्या असल्या पाहिजे, पर्स्पेक्टिव्ह समजलं पाहिजे, पर्स्पेक्शन आलं पाहिजे, कलर पर्स्पेक्शन आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. परत एकदा नियम सांगतो की छोट्या छोट्या फिगर्सला, छोट्या छोट्या मानवाकृतींना तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. मागचं बॅकग्राऊंड त्याला साजेसं असलं पाहिजे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर बरेच वेळा काय होतं की मुलं डिटेलमध्ये फेस करतात, जो चेहरा आहे तो डिटेल करतात. तर असं गरजेचं नाही. तर तुम्हाला अशा पद्धतीने इथे ॲब्रो आल्या, या ठिकाणी 2 लाईन आपण दिल्या डोळ्यासाठी, इथे नाक आणि या ठिकाणी ओठ. तर अशा पद्धतीने करा.
करायचं काय नाही आहे ते मी तुम्हाला दाखवतो. की हा डोळा काढला, या ठिकाणी डोळा काढला, वरती इथे नाक केलं, तर अशा पद्धतीने ड्रॉइंग नाही करायचं आहे. कारण की याच्यात वेळ जातो आणि हिची ते चुकीचं पण वाटतं. कारण की तुम्हाला रॅपिड स्केच, जलद स्केचिंग, जलद इथे रेखांकन तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे तुम्ही जे बाजूला दाखवलं आहे अशाच पद्धतीने हे स्केचिंग केलं पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणखीन याच्यापुढे आणखीन चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्यू व्हेरी मच.